संत रामपालजी महाराजांच्या सेवाभावी कार्याला खाप पंचायतीचा सलाम। नंदुरबार मधून हुंडा मुक्तीचा संदेश, हरियाणात परमेश्वराचा सन्मान। दीपक गोसावी। नमस्कार। संत रामपालजी महाराज यांच्या समाजोपयोगी कार्याची महती आणि आध्यात्मिक शिकवण नुकतीच नंदुरबार, महाराष्ट्र येथील जिल्हा सत्संगातून जनसामान्यांपर्यंत पोहोचली। धुळे रोडवरील शाहीर हरिभाऊ मराठा पाटील मंगल कार्यालयात आयोजित या सत्संगामध्ये महाराजांनी सामाजिक सुधारणांचे बीज पेरले आणि त्यानंतर हरियाणातील शेतकऱ्यांवर आलेल्या संकटात त्यांनी केलेल्या तत्काळ मदतीमुळे त्यांना खाप पंचायतीकडून ऐतिहासिक परमेश्वराचा सन्मान मिळाला। सत्संगामध्ये संत रामपालजी महाराजांनी कर्मसिद्धांतावर भर देत, जर दुसऱ्याचा वाईट विचार कराल तर तुमचेही वाईट होईल असा महत्त्वपूर्ण संदेश दिला। तसेच ऐसी वाणी बोलिये मन का आपा खोय या कबीराच्या दोह्याद्वारे मधुर आणि शांत भाषेचे महत्त्व समजावले। यावेळी उपस्थितांना कुठल्याही प्रकारचा हुंडा न देण्याची किंवा न घेण्याची प्रतिज्ञा घेण्याचे आवाहन करण्यात आले, जो संदेश सामाजिक क्रांतीसाठी महत्त्वाचा ठरला। भक्ती करताना मर्यादेत राहण्याचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले। सत्संग संपल्यानंतर थेट हरियाणातील महम जिल्हा रोहतक येथील मुख्य चौकातून खाप पंचायतीमार्फत आयोजित संत रामपालजी महाराजांच्या सन्मान सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले। हा सन्मान पाहताना उपस्थित भक्तगणांचे डोळे आर्द्रता व्यक्त करत होते। हा सन्मान त्यांच्या निस्वार्थ सेवेमुळे मिळाला। गेल्या महिनाभरापूर्वी हरियाणात आलेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावांतील शेतीत पाणी साचले होते, त्यामुळे होत्याचं नव्हतं झालं होतं। शासनाकडून कुठलीही मदत मिळाली नसताना संत रामपालजी महाराजांनी एका साध्या अर्जाद्वारे सुमारे 70 ते 80 गावांमधील साचलेले पाणी काढण्यासाठी उच्च दर्जाचे पाईप आणि मोटर पंप उपलब्ध करून दिले। अंदाजे 108 ते 150 कोटी रुपयांच्या या तत्काळ मदतीने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला। सुरुवातीला विरोध करणाऱ्या याच गावांनी मदतीमुळे महाराजांना परमेश्वराच्या रूपात बघायला सुरुवात केली। त्यांच्या या निस्वार्थ सेवेसाठी समस्त खाप पंचायतीने महाराजांचा पगडी आणि सन्मान चिन्हासह गौरव केला। संत रामपालजी महाराजांनी केलेल्या या सेवा कार्याची महती म्हणजे पाण्यामध्ये अडकली शेती, देव धावला मदती। हरियाणाच्या मातीमध्ये ढग बरसले जोरात, शेती गेली पाण्याखाली, दुःख शेतकऱ्याच्या मनात, नाही कोणी वाली चिंता मोठी होती। संत रामपालजी धावले घेऊन सेवा हाती, पंप पाईप आले हाती, चिंता सारी संपली। खाप पंचायतीच्या डोळ्यात परमेश्वराची मूर्ती दिसली। निस्वार्थ सेवा केली, नाही केला विचार, म्हणूनच नंदुरबार मधून हुंडा मुक्तीचा जय जयकार। नेहमीप्रमाणे नंदुरबार, शहादा, नवापूर, धडगाव, अक्कलकुवा, तळोदा या तालुक्यातून मोठ्या संख्येने अनुयायी या शिस्तबद्ध कार्यक्रमासाठी उपस्थित होते। आध्यात्मिक मार्गदर्शन आणि प्रत्यक्ष समाजोपयोगी सेवा या दोन्ही पैलूंची प्रचिती देणारा हा सोहळा महाराष्ट्रातही अर्थात नंदुरबार जिल्ह्यातही प्रभावी ठरला।